नक्कीच नक्कीच कृष्णा, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास आपण जाऊयात, विनायक डावरुंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय सांगाल? अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे गणेश भक्त आता सज्ज झालेले आहेत। वर फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, कसा माहोल आहे त्या ठिकाणचा? बरोबर आहे। ज्या पद्धतीनं आपण जर पूजा अर्चा 10 ते 11 दिवस गणपती बाप्पाची केल्यानंतर व आता आजचा दिवस जो आहे तो विसर्जनाचा आहे। लालबागच्या राजाला थोडासा विलंब जरी झाला असला तरी सुद्धा उत्साह जो आहे तो तेवढा कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। ढोल ताशांचा गजर, फटाके उडवले जात आहेत। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या या संपूर्ण याच्यात पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाचा तराफा जो आहे तो विशेष तराफा यंदा दंताव्या मंडळाने तयार केला आहे आणि या तराफावरती घेऊन आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती खोल समुद्रात नेली जाते। राजभवनाचं जे टोक आहे त्या ठिकाणी खोल समुद्रात नेऊन लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। अगदी मनोभावे पूजा झाल्यानंतर आजचा दिवस जो आहे तो विसर्जनाचा आहे। कुठेतरी जड अंतःकरण साहजिकच झालेलं आहे, परंतु विधिवत पूजा झाल्यानंतर आज विसर्जन जे आहे ते करणं आणि त्यानुसारच आता लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं कोळी बांधव सुद्धा लालबागच्या राजाच्या विसर्जनात सामील झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बोटीच्या साह्यानं कोळी बांधव नेहमीच दरवर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी सहकार्य करतात। यंदा सुद्धा ते चित्र पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच काही नैसर्गिक अडथळे जे आहेत ते आलेले होते, मोठी भरती जी आहे ती सकाळी आलेली होती आणि तेव्हा लालबागचा राजा विसर्जन जे आहे ते करता आलं नव्हतं, परंतु त्यानंतर मात्र संकट जे आहे ते नैसर्गिक टळलं आणि आता लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते साठी लालबागचा राजा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। ही दृश्य जी आहेत